म्हटलं की काहीतरी ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, ज्या सिच्युएशनमधून मी आता जात आहे, त्याच्यामधून निघण्याकरता मला खूप प्रयत्न करावा लागतो. पण माझ्यावरती ही कुठली परिस्थिती आली, मी कुठल्या परिस्थितीतून गेली, हे बघण्याकरता आपल्याला आता 28 वर्ष मागे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी तिथं जावं लागतं. तुम्हाला तिथून मी माझ्या जीवनामध्ये काय झालं, काय नाही, माझी लाईफ आधीची कशी होती, आताची कशी आहे, मी आता कुठल्या पद्धतीमध्ये जगत आहे, हे सगळं बघण्याकरता 28 वर्ष मागे जावं लागेल. नमस्कार, मी पूजा पुते. ट्रूथ ऑफ लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात मैत्रिणींनो? आज मी माझ्या जीवनावरच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मला असं वाटलं की काहीतरी ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, ज्या सिच्युएशनमधून मी आता जात आहे, त्याच्यामधून निघण्याकरता मला खूप प्रयत्न करावा लागले. पण माझ्यावरती ही कुठली परिस्थिती आली, मी कुठल्या परिस्थितीतून गेली, हे बघण्याकरता आपल्याला आता 28 वर्ष मागे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी तिथं जावं लागेल. तुम्हाला तिथून मी माझ्या जीवनामध्ये काय झालं, काय नाही, माझी लाईफ आधीची कशी होती, आताची कशी आहे, मी आता कुठल्या पद्धतीमध्ये जगत आहे, हे सगळं बघण्याकरता 28 वर्ष मागे जावं लागेल. आता तुम्हाला असं वाटेल की या बाईच्या जीवनामध्ये काय झालं हे बघण्यामध्ये काय असा इंटरेस्ट आहे. तर तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय झालं, जसं जसं तुम्ही बघत जाल तसं तसं तुम्हाला कळेल की तुमची पण लाईफ अशी असेल. आपण आपल्या लाईफवरती कोणासोबत बोलू शकत नाही किंवा डिस्कस करू शकत नाही. जर मी ज्या परिस्थितीतून निघाली त्या परिस्थितीतून निघण्यामध्ये कदाचित तुम्ही हे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला त्याच्यातून निघण्यामध्ये तुम्हाला त्या एक काय म्हणते त्याला, एक प्रकारचं तुम्हाला व्हिडिओतून एक चालना मिळेल, प्रेरणा मिळेल त्याच्यातून निघण्याकरता. कदाचित तुम्हाला ही व्हिडिओ बघून असं वाटेल की कदाचित यांच्या ठिकाणी मी पण अशीच असेल. त्याच्यामुळे मी माझ्या लाईफवरचं माझी जिंदगाणी लग्नाच्या आधी कशी होती आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी कुठल्या परिस्थितीतून गेली आणि आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे तुम्हाला मी माझ्या कहाणी मार्फत सांगत आहे. त्याच्यामुळेच मी माझ्या चॅनलचं नाव ट्रूथ ऑफ लाईफ घेतलेलं आहे की माझ्या जीवनाचा संघर्ष, माझ्या जीवनाची कहाणी मी आज व्यक्त करत आहे. सर्वात आधी तर 28 वर्ष मागे जाऊ म्हटलं तर 28 वर्षाआधी माझ्या लग्नाच्या आधी, कारण माझ्या लग्नाला 28 वर्ष झालेली आहेत आणि माझ्या लग्नाच्या आधी 28 वर्ष माझं माहेर एक छोटंसं खेडेगाव, गोली वेढलेलं एक छोटंसं खेडेगाव. त्याच्या भोवती पहाडीच्या भोवती पूर्ण गाव आहे वसलेलं, छोटे छोटे मातीचे घरं आहेत. माझ्या वडिलांचं पण छोटंसं मातीचं घर होतं. आता माझ्या भावाने ते स्लॅबचं घर केलं आहे. गावाच्या अगदी बाजूला एक तलाव आहे खूप मोठं भरलेलं. तिथून 15 किलोमीटरवरती गोशे खुर्द धरण आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित. त्याच्यानंतर 20 किलोमीटरवर वैनगंगा नदी आहे, भंडाऱ्याची नदी, जर तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. तिथून माझ्या माहेरून 2 किलोमीटरवर रावणवाडी म्हणून एक प्रेक्षणीय स्थळ आहे, कदाचित तुम्ही लोक गेले पण असेल तिथं. असं हे माझं माहेर, अगदी छोटंसं गाव पण चारही बाजूनी असं वेढलेलं. माझं माहेर तसं जंगलामध्येच आहे. अगदी 2 किलोमीटर समोर निघाले तुम्ही तर तुम्हाला पूर्ण जंगलच मिळेल, म्हणजे असं जंगल पहाडामध्ये बसलेलं गाव आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई, बाबा, एक आजी आणि त्याच्यानंतर एक छोटा भाऊ आणि आम्ही 4 बहिणी. लहानपण अगदी सुख समाधानामध्ये गेलं. माझे वडील नोकरीवर असल्यामुळे माझे वडील बाहेर राहायचे आणि माझी आई आम्हा भावंडांना घेऊन गावाला राहायची, कारण गावामध्ये शेती असल्यामुळे आई शेती सांभाळायची आणि आम्हाला पण सांभाळायची. माझे आजोबा खूप आधी वारले, मी 1.5 वर्षाची असताना मरण पावले असे म्हणतात. त्याच्यामुळे माझे वडील नोकरीवर असल्यामुळे कसं माझ्या आईला सोबत घेऊन गेलीच नाही, कारण कसं सगळं घर परिवार सगळं माझी आईची जिम्मेदारी होती. माझे वडील बाहेरच राहायचे. माझ्या आत्याचं लग्न झाल्यानंतर माझी आजी आपल्या भावाकडे म्हणजे गोलेवाडीला निघून आली. माझ्या वडिलाचं गाव म्हणजे गोंडेगाव, ते खूप आतमध्ये आहे. आणि आजी बोलली की आता तुझे बाबा गेले तर मला इथं गावामध्ये नाही राहायचं, मी माझ्या भावाकडे जाऊन राहतो. माझे वडील त्यावेळेस नोकरीवर होते. माझे वडील बोलले की आता कसं करायचं मग? तर बोलले ठीक आहे, तुला जायचं आहे तर मग चला आम्ही पण येतो. तर मग माझ्या आजीच्या माहेरी म्हणजे गुलेवाडीला, आता जे माझं गाव आहे, माझं माहेर आहे, तिथं राहायला आले. तर तिथले माझ्या आजीचे भाऊ वगैरे असे पाटील पांडे त्या काळातले, कारण खूप मोठा वाडा अगोदरच्या काळामध्ये जसं राजा रजवाड्यांचा घर असतो त्या प्रकारचा एक मोठा वाडा, समोरचं दालन असं लाकडाचं खूप मोठं तिथं. तर त्याच्यामध्ये आम्हाला 4 रूमचं एक घर दिलं त्यांनी, माझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या आजीच्या भावांनी. आणि मग तिथं लहानाचं मोठपण आमचं सगळं तिथंच गेलं. त्याचं काही वर्षानंतर माझ्या वडिलांनी स्वतःचं घर बांधलं, शेती वगैरे घेतली आणि मग आम्ही स्वतःच्या घरी आलो. मला वाटतं मी कदाचित 3ऱ्या वर्गात वगैरे असेल तेव्हा कदाचित तो घर वगैरे बांधलं असेल माझ्या वडिलांनी, आता नीट आठवत नाही मला. त्याच्यानंतर माझे वडील ट्रान्सफर झाल्यामुळे गावाजवळून दुसरीकडे गोंदियाकडे एक डबा गाव म्हणून आहे, तिथं माझे वडील नोकरीला. तर तिथं मग माझी मोठी ताई माझ्या वडिलांसोबत आम्ही गावाला. माझं प्राथमिक शिक्षण खेडेगावामध्येच झालं. त्याच्यानंतर मी 5वीला गेली असताना मी माझ्या बाबाकडे गेली, मोठी ताई घरी रिटर्न आली. 5व्या वर्गात असतानाच मी स्वयंपाक करायला शिकली, कारण वडिलांसोबत राहत होती तर स्वयंपाक करणं गरजेचं होतं. माझ्या वडिलांनी एवढं मला सगळं शिकवलं. आई शिकवते ती कामं ते माझ्या वडिलांनी मला शिकवलं. तिथं भरपूर वर्ष राहिलं. माझं 8व्या वर्गापर्यंत शिक्षण तिथंच झालं. त्याच्यानंतर मी 9वी-10वीला जात असताना मी माझ्या आईकडे रिटर्न आली. तिथून 3 किलोमीटरवर मिन्सी म्हणून एक गाव आहे, तिथं माझं 9वी आणि 10वीचं शिक्षण झालं. जायला काही साधन नाही, कच्चे रस्ता वगैरे, आम्ही पायी जात होतो. मैत्रिणी सगळे तिथं शाळेमध्ये जात होतो. चिखल लोंढं सगळं म्हणजे असं की काय म्हणते त्या प्रकारचं एक लहानपण असं खूप सुंदर जीवन होतं ते. त्याच्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण ते 4 किलोमीटरवरती पहिल्या या ठिकाणी कॉलेज होतं. तिथं रस्ता एकदम दगडधोंड्याने भरलेलं, पायाला चप्पलसुद्धा नाही.
कारण कसं आहे, माझे वडील नोकरीवर असले तरी आम्ही 5 भावंड, सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांना सगळं फॅसिलिटी देणं तेवढं नव्हतं त्यावेळेस. कारण परिस्थिती असली तरी पण खाणं-पिणं, अन्न, वस्त्र, निवारा सगळं मिळत होतं. पण तेवढ्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या त्यावेळेस. कारण आई सगळं आपल्या शेतीमध्ये करायची. शेतीच्या ह्याच्यावरती आमचं सगळं व्हायचं. पगार माझ्या वडिलांचा खूप कमी होता त्यावेळेस. त्याच्यामुळे ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत होतो. पण सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर सगळं एक छोटासा नाला पण पडायचा कॉलेजला जाताना. त्याच्यामध्ये पूर पण यायचं. पाण्याने भरलेलं तुडुंब की जायला रस्ता नव्हता राहत. त्याच्यानंतर जसं 12वीचं शिक्षण झालं, जसं आता 12वीचं शिक्षण झालं, मी 12वीला असताना 12वीचं म्हणजे मला वाटतं की 8 दिवसांनी पेपर असताना माझ्या बाबांनी म्हटलं की आता लग्न करायचं. मी म्हटलं की मला शिकायचं आहे. बाबा म्हणे की ठीक आहे. आई बोलली की तुझ्यापेक्षा लहान जी आहे ती माझी बहीण उंचीने थोडी धड-धाकड आणि उंचपुरी होती. तर ती आली लग्नाची. मग कसं करायचं? मोठ्या ताईचं लग्न झालेलं होतं. मग म्हटलं कसं करायचं? तर मग बाबा बोलले की ठीक आहे आपण करू. मी नाहीच म्हणत होती कारण मला शिक्षणाची खूप आवड होती आणि हुशार पण होते मी तशी अभ्यासामध्ये. त्याच्यानंतर 8 दिवस पेपरला बाकी असताना हे मला बघायला आले. बघायला म्हणजे काय संध्याकाळच्या वेळेसच आले. मी विहिरीवर पाण्याला जात होती तेव्हा बघायलाच आले. आणि एकदम बाजूचा म्हणाला की मुलगी बघायला आलेली आहेत, दोघे जण आहेत, तर दाखवता का? आई बोलली की आता आलेच आहेत तर दाखवून देऊ का? मी लगेच साडी वगैरे घातली, चाय केलं, ट्रेन येऊन ठेवला आणि लगेच घरात पळत आले. त्याच्यामुळे मी कसं यांना मी बघितलं नव्हतं. यांनी चहा वगैरे घेतला आणि हे निघून गेले. त्याच्यानंतर माझे 12वीचे पेपर होते. 12वीचं उद्याचं पहिलं पेपर आणि आदल्या दिवशी हे आपल्या काकांना, आपल्या भावांना वगैरे घेऊन 20-25 लोकं बघायला आले न सांगता. गाड्या वगैरे आणल्या. बाजूची एक टेलरची दुकान होती. त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की तुमच्याकडे मुलगी बघायला मागे आलेले गडेगावचे लोकं आता डबल आलेले आहेत. आई एकदम घाबरल्यासारखी झाली कारण माझे वडील नोकरीवर होते, सुट्ट्या लागलेल्या नव्हत्या आणि माझे 12वीचे पेपर असल्यामुळे मी अभ्यास करत होती. माझ्या छोट्या बहिणी आईसोबत थोडी याचे धणे वगैरे कसं म्हणजे शेतीचे कामं झाले होते. जसं निघालं होतं त्याच्यामुळे कसं माल वगैरे साफ करणं वगैरे सगळं सुरू होतं. सगळी साफसफाई केली, लगेच गाद्या वगैरे लावल्या, बेड वगैरे लावले. त्यावेळेस माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती की त्या काळामध्ये सोफे वगैरे पण नव्हते, त्याच्यामुळे पलंग होते. तर ते टाकले, गाद्या वगैरे टाकल्या. आईने मग आजूबाजूवाल्यांना बोलावलं. मग बघायला आलं तर बघते काय तर पाहुणे मंडळी एवढी की 20-25 त्यांना बघूनच मला घाबरायला झालं होतं. मग काय करायचं, मला साडी पण घालता येत नव्हती व्यवस्थित. मग माझ्या वडिलाचे मामे असतात म्हटलं मी तिथं ठाऊकर पाटील. त्यांच्या इथल्या सुनांना मग माझ्या आईने बोलवायला पाठवलं. ते आलं. त्यांनी चाय नाश्त्याची व्यवस्था केली माझ्या आईने. मी चहाचा ट्रे, नाश्त्याचा ट्रे नेऊन दिला. सगळ्यांना भरभर दिला आणि आतमध्ये आले. त्याच्यावेळी देता-देताच मला सगळ्यांनी नाव वगैरे विचारलं, शिक्षण किती, काय सगळं विचारलं. नंतर मी चहा वगैरे दिलं. यांची काकू आली होती. तिचे छोटे-छोटे मुलं होते, की माझे दीर आहेत. एक 4 वर्षाचा, एक 6 वर्षाचा स्वप्नील सारंग. त्या काकू माझ्यासोबत बोलल्या, काय विचारलं, काय करते, काय नाही. नंतर ते लोकं सगळे मंडळी निघून गेले. त्याच्यानंतर माझे पेपर सुरू झाले 12वीचे. सेंटर आमचं अड्याळला. आता अड्याळ म्हटलं तर माझ्या माहेरून 15 किलोमीटरवरती. माझ्या माहेरून पहिल्याला 4 किलोमीटर पायी जायचं, तिथून बस पकडायची आणि नंतर मग पेपर द्यायला जायचं. अशा प्रकारचं सुरू होतं, प्रवास तो सुरू झाला माझा. माझ्यासोबत होत्या दोघे-तिघे मैत्रिणी. तर आधी थोडं 1 तास आधीच निघावं लागत होतं, कारण पहिल्याला जायचं म्हटलं तर 1 तास लागत होतं. त्याच्यानंतर बस पकडायची, बस पण वेळेवर मिळेल नाही याची काही गॅरंटी नाही. त्याच्यानंतर मग 3 पेपर झाले आणि 3 पेपर हे 3 ते 6 राहायचे. 12 ते 3 राहायचे. आधी 3 पेपर झाले. त्याच्यानंतर 3 ते 6 3 पेपर बाकी होते. 3 ते 6चा एक माझा पेपर होता. मी पेपर देऊन आली बस स्टॉपवरती. तर आम्हाला जायला थोडं घरी उशीरच 8 वाजायचे. कारण पेपर संपल्यानंतर बस स्टॉपवर जायचं, तिथून मग बस पकडायची, रिटर्न यायचं. मग कोणी मिळालं तर कोणासोबत सायकलने घरी जायचं, नाही तर मग पायी निघायचं. त्याच्यानंतर माझे भाऊजी बस स्टॉपवर आले. म्हटलं, "भाऊजी आज कसं काय तुम्ही?" तर बोलले की "उद्या आपल्याला पाहुण्यांचं पक्कं करायला जायचं आहे." मला एकदम शॉक बसल्यासारखं झालं की न सांगता, न काही माहिती, मला याच्यातली काहीच माहिती नव्हती. घरी गेल्यानंतर माझे मामा वगैरे पण होते. जेवण वगैरे केलं. आईला म्हटलं, "कसं काय गं?" म्हटलं, "बघायला जात आहे." मला काही बोलले नाही. बोलले की "फक्त घर बघायला जात आहे." त्यावेळेस आमच्या याच्यामध्ये म्हणजे त्यावेळेस आई-वडील मुलींना विचारत नव्हते की लग्न पक्कं करायचं आहे, मुलगा पसंत आहे की नाही, किती शिकलेला आहे, काय करतो, याच्याबद्दल कुठलीच माहिती नाही. आई-वडिलांनी पसंत केलं, निमूट डोळे बंद करून होकार द्यायचा. सगळे लोकं यांच्याकडे बघायला गेले. तेव्हा माझे काकाचे आहेत, मावसाचे टीचर आहेत ते. त्यांच्याकडे सगळे मंडळी गेले. तसे माझ्या गावाला म्हणजे माझ्या सासरी माझी आत्या पण आहे, माझ्या वडिलांची छोटी बहीण. त्यांच्याकडून माहिती काढली. सगळं व्यवस्थित आहे म्हटलं. तर मग माझे काकाजी बोलले की "मग काय त्यांच्याकडे घरी नुसतं घर बघायला जायचं म्हणजे काय करायचं नेमकं? जाऊन पक्कं करून घेऊ." या लोकांनी सांगितलं की "आम्ही पक्कंच करायला येतो." गेल्यानंतर यांना नारळ पाणी वगैरे देऊन लग्न पक्कं करूनच आले. संध्याकाळी माझे मामा आले, बोलले की "लग्न पक्कं झालं." मग मला एवढं टेन्शन आलं. माझे पेपर सुरू असताना मग हे असं झाल्यानंतर मला टेन्शन आलं की काय करायचं? मग आता लग्न तर करणारच आहे. मग काय घरी गेल्यानंतर चुलं सांभाळायची असते. मग काय अभ्यास करायचं? मग मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. 2 पेपर माझे बाकी होते उरलेले. त्याच्यानंतर माझे 2 पेपर झाले. पेपर झाल्यानंतर सगळे आई मग लग्नाच्या कामाला लागली. मग घेणं, करणं हे ते सगळं. आमची एंगेजमेंट झाली नाही. माझे वडील बोलले की "मला सुट्ट्या नसतात. मी एकटा माणूस, मी काय करणार आहे?" त्याच्यामुळे लग्नाच्या मंडपपूजनाच्या 1 दिवसा आपण एंगेजमेंट करायची. हे लोकं बोलले की "ठीक आहे, आमच्याकडे पण आहे." त्याच्यानंतर माझा दीर त्याच्यासाठी मुली बघणं सुरू होतं. तर हे लोकं बोलले की "जोपर्यंत छोट्याचं लग्न जमत नाही, तोपर्यंत आम्ही लग्नाची तारीख काढत नाही." काही दिवसानंतर मग यांच्या लहान भावाचं पण लग्न जमलं. गावाकडलीच मुलगी आहे ती पण. तिचं ग्रॅज्युएशन झाली होती. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती. मी 12वीलाच होती. तिचं ग्रॅज्युएशन झालं होतं. माझा दीर WCLला नोकरीवर होता त्यावेळेस.
त्याच्यामुळे मग त्यांचं लग्न, माझं पण मग लग्न जमलं. मग त्यांची एंगेजमेंट नाही, त्यांचं पण मंडपपूजनच्या 1 दिवसाआधी एंगेजमेंटचं ठरलं. आधी तिकडे जाऊन एंगेजमेंट करून आले, नंतर मग आमच्याकडे पण आले. एंगेजमेंटला आणले तर बघा हा नवरदेव कसा की एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा हे उपस्थित नव्हते. कारण काय, तो ऑफिसमध्ये म्हणाले की ऑडिट करायला साहेब आले होते. तसे पोस्टामध्ये ड्युटीवर, परंतु परवानगी नव्हते, डेली वेजेसवर होते. यांनी आमच्या एंगेजमेंटचे जे असते ते पाय वगैरे धुणं, कपडे देणे, हे सगळी प्रोसेस झाली. माझ्या वडिलांनी पाटावरच कपडे ठेवून एंगेजमेंटची पूर्ण तयारी झाली आणि मग हे लोक जेवण वगैरे करून सगळे पाहुणे मंडळी निघून गेले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मंडपपूजन, पाहुणे तर भरपूरच असतात, हळदीचा कार्यक्रम वगैरे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी मग लग्न संध्याकाळचं 8:30चं होतं. त्या दिवशी थोडं वादळ वारा, पाऊस पण सुरू होता. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी ठीकठाकच होती, नोकरीवर होती आणि शेती असल्यामुळे सगळी गावाला त्यावेळेस हाल वगैरेमध्ये लग्न वगैरे व्हायचे नाही. माझ्या वडिलाचं घर शेतामध्ये आहे, अगदी पाठीच्या मागे निघालं की पूर्ण माझ्या वडिलांचं शेत आहे. त्याच्यामुळे बाजूच्याच बांधीमध्ये यांनी सगळी व्यवस्था केलेली होती, मंडप वगैरे सगळं. नाचत गाजत वराती आली. लग्न 8 वाजता लागलं आणि काय म्हणतात, वरुण देवाची कृपा समजा की त्यावेळेस पाऊस पण आला थोडं 5 मिनिटासाठी. लग्न लागलं, त्याच्यानंतर आमची सप्तपदी वगैरे झाली. पण एक गोष्ट गंमत अशी झाली लग्नामध्ये की आमच्याकडे, माझ्या वडिलांकडे पाणी भरण्याकरता वॉटर पंप, विहीर नव्हतं त्यावेळेस, बोरवेल होती घराच्या समोर अगदी. त्या बोरवेलचं पाणी भरण्याकरता पाणी भरायला एक डिव्हर म्हणून ठेवलेला होता. त्याची पूर्ण फॅमिलीच होती. गुंडांनी पाण्यात भरत होती. गुंडामध्ये सिरीज गेली आणि त्याला करंट लागून तो खाली कोसळून पडला. मग काय सगळ्यांची तारांबळ उडाली. मग यांच्याकडल्यांनी गाडीमध्ये टाकला आणि लगेच पहिल्याला हॉस्पिटल आहे 3-4 किलोमीटरवर, तिथे घेऊन गेले. त्याच्यानंतर मग आमचं त्याला थोडं बरं वाटलं, सगळे वापस आले. त्याच्यानंतर मग सगळ्यांचे पाहुणे मंडळींचे जेवण वगैरे झाले, सगळं झाले. मग आमचे पण जेवण झाले. पण या तारांबळीमध्ये जसं मांडवायकाची पंगत वगैरे म्हणतात, तसं आमच्यामध्ये तसं काही त्यावेळेस नव्हतं. सगळ्यांनी आपापल्या याच्याने जेवण, पंक्तीमध्ये बसून जेवण वगैरे केलं. यांना जेवण करायला आतमध्ये बोलवलं. त्यावेळेस कसं नवरदेव नवरदेवीला एकत्र बसवून कुरडे, पापड, पन्ना वगैरे अशा प्रकारचं जेवण करतात. हे बोलले की असू द्या, आता पंक्तीमध्येच बसून जेवण करतो. आम्ही लोकांनी पंक्तीमध्येच बसून जेवण केलं. त्याच्यानंतर मग रात्री मग विदाईचा कार्यक्रम. तर मग आमच्यामध्ये रात्री लग्न झाल्यानंतर लगेच विदाईचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर मग आधीच्या काळामध्ये दिव्याची पद्धत होती आणि ते कसं दुसऱ्या दिवशी करायचे, पण आमच्याकडे कसं आता ती पद्धत नाही, एवढी वेळ कोणाकडे असतो, त्याच्यामुळे ते रात्रीच व्हायचं. मग रात्रीच मग विदाईचा कार्यक्रम झाला. माझ्या आत्याने, म्हणजे आमच्यामध्ये ते 5 भांडे वगैरे देण्याची पद्धत असते, ती वगैरे केली. त्याच्यानंतर मग विदाई झाली. रात्रीचे 3 वाजले होते. यांनी मग म्हटलं गाडीमध्ये सगळ्यांनी जायचं. बाकी सगळी मंडळी, पाहुणे मंडळी रात्रीची यांच्याकडून ट्रक वगैरे आले होते, ते गेले घेऊन. फक्त 2 गाड्या थांबलेल्या होत्या. मग त्या गाडीमध्ये विदाई झाली. आणि लग्न म्हटलं, आईचं घर सोडून जायचं म्हटलं तर डोळ्यात अश्रू येतात. माझ्यापेक्षा माझी ताई आणि माझी भाऊजी जास्त रडत होती. माझ्या आईला तर एवढं रड आवडत नव्हतं, कारण माझ्याचे सगळे कामं मी करायची. माझे लहान बहीण भाऊ असल्यामुळे सगळ्या कामामध्ये मी हुशार होते. माझ्या मामाकडे पण मी उन्हाळ्यामध्ये जायची. मोगं फुलं असतात माझ्या मामाकडे, ते वेचायला मला दरवर्षी घेऊन जायचे. आईकडे पण सगळे कामं करायची. मला म्हणजे कामाची आवड होतीच. मी कामामध्ये आणि अभ्यासामध्ये पण हुशार होते, त्याच्यामुळे अभ्यास पण करायचे. तर माझ्या आईला खूप म्हणजे असं वाटत होतं की माझं एक हातच म्हणजे हे झालं की काय, की मुलीची विदाई झाल्यानंतर कामं वगैरे घरचे, मग आता कसं जिम्मेदारी सगळी लहान बहिणीवरती. त्याच्यानंतर मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो. माझ्या माहेरून रात्री जंगलाचा रस्ता असल्यामुळे जंगलाच्या मार्गेच निघालो आम्ही. आणि मला वाटते 3:30ला वगैरे घरी पोहोचलो आम्ही. घरी आल्यानंतर समोरची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस या लोकांनी रात्रीच केली. बाकीचं मग दुसऱ्या दिवशी मग सत्यनारायणची पूजा वगैरे, कारण त्या काळामध्ये रिसेप्शन वगैरे असं काही प्रकार नव्हता. त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजा झाली. माझ्या दीराचं लग्न सकाळी झालं, संध्याकाळी आमचं लग्न. त्याच्यामुळे दोन्ही जोडप्यांना मग कथेवर बसवलं, कथा वगैरे झाली, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर माझे मामा, माझे काका काकू नागपूरलाच असतात, ते लोक मग मला घ्यायला आले. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही सर्व मंडळी मग बसेसने रिटर्न वापस माझ्या माहेरी आलो. दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर मला घ्यायला आले, यांची काकू वगैरे आली आणि त्याच्यानंतर मग मी यांच्यासोबत माझ्या सासरी रिटर्न झाले. आता याच्यानंतर काय झालं ते बघण्यासाठी आता तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागेल, कारण मी एवढी लंबी कहाणी तुम्हाला एका वेळेस सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.